नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। सध्या माझ्या सोबत आहेत आमदार बबनराव लोणीकर। नमस्कार सर, तुम्ही शेतकऱ्यांचा जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल एकदा पुन्हा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगाल का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या, शेततळ्याची कामं केली, शेतामध्ये जनावरांचे गोठे बांधले, या कामावर मजुरांनी काम केलं, पांदन रस्त्याच्या कामावर मजुरांनी काम केलं। शेतकऱ्यांचे पैसे आणि मजुरांचे पैसे मिळून राज्यातले 170 कोटी रुपये थकलेले आहेत। छोटे शेतकरी, अल्प उधारक शेतकरी आणि रोजगार हमीच्या कामावर काम करणारे मजूर यांचं हातावरचं पोट असतं। 170 कोटी रुपये राज्याचे थकलेले आहेत। मी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। पहिला प्रश्न होता, मंत्री महोदयांना मी विचारलं की हे पैसे आपण कधीपर्यंत देणार, 170 कोटी। मंत्री महोदयांनी सुरुवातीला गोलमोल उत्तर दिलं, आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतोय, लवकरच पैसे येतील आणि आले की आम्ही ठेवणार नाही, लगेच देऊ। पण राज्यातल्या शेतकऱ्यांचा विषय आहे आणि मजुरांचा विषय आहे। केंद्राचे पैसे यायचे तेव्हा येतील। राज्य सरकारने तातडीने हे पैसे अधिवेशन संपण्यापूर्वी दिले पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी होती। माझ्याकडे जिल्ह्यातल्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्नजी कनसे आणि त्यांचे काही पदाधिकारी यांनी तक्रार केली होती सरपंच संघटनेच्या की आयुक्त आणि त्यांच्या कार्यालयात काही दलाल जमा झाले आहेत, 5% 7% पैसे घेतल्याशिवाय हे पैसे मिळत नाहीत, अशा प्रकारची सरपंच संघटनेची तक्रार आहे। शेतकऱ्यांची माझ्याकडे तक्रार आहे। मी सभागृहात नियमाचं उल्लंघन आयुक्त कसं करतायत हे निदर्शनास आणून दिलं की पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाचा निधी मागितला होता, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जी शिफारस केली होती ती नियमाप्रमाणे होती, पण त्यांची शिफारस कचराकुंडीत फेकून दिली आणि आयुक्तांच्या दलालांना जी पाहिजे ती कामं किंवा त्याचं पेमेंट दिलं गेलं। राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसी नसताना आयुक्त कार्यालयातून अशा प्रकारचे पैसे टाकले जातात, अशी तक्रार सरपंच संघटनेनं माझ्याकडे जिल्ह्याच्या केलेली आहे। याची विभागीय चौकशी करा की जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसी का नाकारल्या। मंत्री महोदयांनी याची चौकशी करू असं उत्तर दिलेलं आहे। आम्ही वाट पाहू। मी उद्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे। राज्यातले शेतकरी आणि मजुरांचे पैसे देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करणार आहे। एक प्रश्न यामुळे, कारण तुम्ही वारंवार शेतकऱ्यांसंबंधित प्रश्न उपस्थित करता, तर कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत वर्षानुवर्ष आपण तीच स्थिती पाहतोय की दरवर्षी त्यांना मोठा फटका बसतो, आर्थिक फटका। कांद्याला जो आहे जो म्हणजे व्यवस्थित दर कधीच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल? त्याचा तो प्रश्न देखील इथे सभागृहात उपस्थित केला होता। राज्यातल्या काही भागामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खानदेशमध्ये कांदा उत्पादक किंवा कांद्याचं मुख्य पीक आहे, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे किंवा भाव मिळत नाही, अशा प्रकारच्या सभागृहामध्ये अनेक आमदारांनी तक्रारी केलेल्या आहेत, सभागृहामध्ये विषय उपस्थित केलेले आहेत आणि या संदर्भात त्या खात्याच्या किंवा विभागाच्या मंत्र्यांनी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत। कांदा उत्पादक असेल किंवा तूर उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, वेळेवर त्याचे पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार आहे। माननीय मुख्यमंत्री सुद्धा या विषयामध्ये लक्ष घालतायत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका, कांद्याचा विषय सभागृहामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून, औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून उपस्थित करू। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश सह मी आरती, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।